अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या जीवनामध्ये तो क्षण आता लवकरच येणार आहे ज्याची तू आशा अपेक्षा बाळगली होतीस. बाळा, या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐक. तुझे कल्याण होईल. त्यासोबतच तुझ्या मनातील सर्व इच्छा तुझे स्वामी हे ब्रह्मांड नायक पूर्ण करतील. स्वामी म्हणतात, बाळा, तुझा जर माझ्यावर विश्वास असेल, तुझ्या स्वामींवर विश्वास असेल, तर कमेंटमध्ये नक्की लिही की होय स्वामी, माझा तुमच्यावर, तुमच्या स्वामी शक्तीवर मनापासून खूप विश्वास आहे. आज या व्हिडिओला बघून दुर्लक्ष करू नकोस, कारण जर तू या व्हिडिओला न बघता पुढे गेलास तर बाळा, तुझ्या जीवनात खूप काही तू गमावून बसशील. म्हणजेच तुला जे मिळणार आहे, तुला जे पाहिजे आहे, त्या गोष्टीचे जे तुला संकेत मिळणार आहेत, ते सुद्धा तू गमावून बसशील. त्यापेक्षा आमचा आशीर्वाद म्हणून हा व्हिडिओ नक्की ऐक. तुझा भाग्योदय खूप जवळ आलेला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुला माझी साथ तेव्हाच मिळेल जेव्हा तू कुणाबद्दल वाईट चिंतन करणार नाहीस आणि कुणाबद्दलही प्रेमाची, मदतीची भावना तुझ्या मनामध्ये सदैव असेल. तेव्हाच बाळा, मी माझ्या भक्ताला मदत करतो, त्याला कोणत्याही संकटातून काढत असतो. बाळा, येणाऱ्या काही दिवसात तुझे जे इतक्या दिवसापासून संकट आलेले आहे, जे अडचणी तुझ्या जीवनात सदैव प्रवेश करत होत्या, आता त्या हळूहळू करून दूर होतील आणि तू तुझ्या स्वामींवर जो विश्वास ठेवला आहे, तो विश्वास तुला पूर्ण होताना दिसेल. स्वामी म्हणतात, बाळा, तुझी आम्ही निवड केली आहे, कारण तू आमचा परमप्रिय भक्त असल्यामुळे तू माझी खूप मनापासून सेवा करतो आहेस, माझा धावा करतो आहेस. तर बाळा, तुला आम्ही एकटे कसे सोडणार, तुला संकटामध्ये कसे राहू देणार, याचा विचार तूच तुझ्या मनाशी केला पाहिजे. अरे बाळा, तुला देवाने जर काही उशिरा दिले असेल, जे तू मागितले आणि देवाने तुला देण्यात काही उशीर केला असेल, तर बाळा, त्यात राग मानून घेऊ नकोस. कारण परमेश्वर आपल्या भक्ताला जे योग्य असते तेच आपल्याला देतो. ते तुझ्या चांगल्यासाठीच असते. कारण देव हे कधीही आपल्या भक्ताची चिंता जाणत असतात आणि कधीही त्याला संकटामध्ये एकटे सोडत नाही, त्याची साथ देतात. त्यातून आपल्या भक्ताला बाहेर काढतात. स्वामी म्हणतात, बाळा, तू तुझ्या आयुष्यामध्ये घेतलेले कोणतेही निर्णय हे कधीच चुकीचा नसते. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द तुझ्यामध्ये हवी असते. जी जिद्द तू तुझ्या मनात आणशील, ती कोणीही आणू शकत नाही. त्यापेक्षा तू सैरावैरा न होता तुला सिद्ध करण्यासाठी तुझी जिद्द तयार कर. आणि होय बाळा, तू काही निर्णय घेत आहे, तर ते निर्णय काही बरोबर असतील, तर काही चुकीचे असतील. त्याबद्दल तू काळजी करू नकोस. आम्ही तुला ते निर्णय घेण्यात साथ देऊ आणि तू तुझी जिद्द जर माझ्याकडे दाखवलीस, तर नक्कीच मी तुला त्यातून मार्ग दाखवेल. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या भीतीला आपण सामोरे जाणार नाही, जे तुला काही वाईट प्रसंग येत असतील, त्याला जर तू सामोरे जाणार नाहीस, तर त्या तुला मर्यादेत अडकून ठेवतील. तुला तुझी जीवनातील अडचण लक्षात नाही येणार आणि तुला तिथे अडकल्यासारखे वाटेल. त्यापेक्षा बाळा, प्रत्येक अडचणीला, प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाऊन तुला जे पाहिजे आहे, जे मिळवायचे आहे, ते मिळव.
ती गोष्ट साध्य करण्यासाठी जिद्द कर आणि बघ तू एक दिवस नक्की यशस्वी होशील. स्वामी म्हणतात, बाळा, तू ज्या प्रमाणात भक्ती आणि सेवा करतो आहेस, ज्या प्रमाणात तू चांगले वागण्याचा प्रयत्न करतो आहेस, बाळा, त्यानुसारच त्या प्रमाणात तुझ्या आयुष्यामध्ये अधिकाधिक चांगल्या गोष्टी घडत राहतील. कारण तू त्या ठिकाणी चांगला वागलो आहेस आणि आयुष्य देखील तुला चांगलेच देण्याचा प्रयत्न करेल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्याप्रमाणे भक्ती ही अशक्यला शक्य करून दाखवते, पण अशक्यला शक्य करण्यासाठी भक्ती करू नको, तर तुझ्या परमेश्वराला प्राप्त करण्यासाठीच भक्ती कर. आणि तुझे स्वामी आहेच अशक्य ही शक्य गोष्ट करायला. स्वामी म्हणतात, बाळा, काही गोष्टी तुला आतापर्यंत ज्या मिळाल्या नाही, ज्या मिळू शकल्या नाही, त्याबाबत दुःख करत बसण्याऐवजी तुला जे काही मिळाले आहे त्याबाबत तू तुझ्या परमेश्वराचा आभारी असला पाहिजे. जग अधिक चांगले आणि सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी तुला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा तेव्हा ती संधी तू न गमावता ती स्वीकारायला हवी, जेणेकरून तुला जे योग्य आहे तेच तुला परमेश्वर देत राहील. स्वामी म्हणतात, जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टीसाठी तू तयार आहे त्या गोष्टी स्वतःहून तुझ्याकडे येतील. हा निसर्गाचा नियमच आहे बाळा. म्हणूनच तुला जे हवे आहे त्याची फक्त तू तयारी कर, ती जिद्द ठेव. एकदा का तू तयार झाला की त्या गोष्टींना तुझ्या आयुष्यामध्ये यावेच लागेल. आपण जे ब्रह्मांडामध्ये या सृष्टीमध्ये जे बोलत असतो ते आपल्याला नक्की मिळत असते. म्हणून स्वामी नेहमी सांगतात, कधीही नकारात्मक विचार करू नकोस, सकारात्मक दृष्टिकोन ठेव. तुझे आयुष्य देखील सकारात्मक स्वरूपाचे नक्की होईल. स्वामी म्हणतात, बाळा, तू खूप नशीबवान आहेस, खूप भाग्यवान आहेस. कारण बाळा, तू कधीही जीवनामध्ये माघार घेत नाहीस. बाळा, जीवनात तू जर मागे बघशील तर तुला त्यातून अनुभव मिळेल. जीवनामध्ये तू पुढे बघशील तर तुला आशा मिळेल. इकडे तिकडे बघशील तर त्यातून तुला सत्यता मिळेल. आणि तू तुझ्या स्वतःच्या आतमध्ये बघशील तर तुला तुझ्या मनामध्ये एक आत्मविश्वास जागा होईल. जो मनाचा आत्मविश्वास आहे ती अशी शक्ती आहे जी तुला पायथ्यावरून उंच शिखरापर्यंत पोहोचवते. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनामध्ये श्रद्धा आणि माझ्याप्रती विश्वास असेल तर तुला आमच्यापर्यंत येण्याचा मार्ग नक्की मिळेल आणि तो सोपा वाटेल. जीवनामध्ये जर तुझ्या स्वामींचा हात तुझ्या पाठीवर असेल तर तुला अजिबात घाबरण्याची गरज नाही बाळा. स्वामी म्हणतात, बाळा, तू जर तुझ्या मनात इच्छाशक्ती प्रबळ ठेवशील तर तुला कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही. कारण या जगामध्ये अशक्य असे काही नाही. जरी तुला खूप प्रयत्न, खूप कष्ट करावे लागत असतील तरी तू त्या इच्छाशक्तीपर्यंत पोहोचशील, आम्हाला अशी खात्री आहे. आणि अशक्य हे शक्य करणारे आम्ही आहोत, तुला साथ देणारे, तुझ्या पाठीशी सदैव उभे राहणारे. तुझे अक्कलकोट स्वामी ब्रह्मांड नायक तुझ्या पाठीशी सदैव उभे राहतील. तुझ्या प्रत्येक सुखदुःखात, अडचणींमध्ये तुझे स्वामी तुझी साथ देतील, तुझ्या पाठीशी सदैव उभे राहतील. मग काळजी कशाला करतोस? आम्ही आहोत ना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.